मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती। जिजामाता उद्यानातील पेंग्विन खरेदीपासून ते कोविड काळातील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन प्लांट उभारणी टेंडर पर्यंतचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला होता। कोविड काळात मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिंदेंनी केलाय। आदित्य ठाकरेंशी संबंधित व्यक्तींना कोविड काळात मोठ्या प्रमाणात कंत्राट देण्यात आल्याचा दावा शिंदेंनी केलाय। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक आहे। कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे। एकनाथ शिंदेंच्या या आरोपावरून आता राजकारण सुरू झालंय। ठाकरेंच्या पक्षानं शिंदेंच्या या आरोपाचं खंडन केलंय। तसंच शिंदे समर्थक आमदारांवरच भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। मुंबई महापालिकेत सगळ्यात जास्त टेंडरबाजी केली ते आमदार आणि तेव्हाचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे त्यांच्या मागेच बसले होते का हे सांगताना? त्यांच्या मागेच बसले होते। हे सगळे टेंडरबाज लोक शिंदे गटात। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेतील नेत्यांची आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। तसंच न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिलाय। तुम्हाला कोण न्यायालय, सरकारवर विश्वास नसेल तर न्यायालय जा ना, तिथं तुमची हुशारी तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना। घोषणा तुम्ही असं आरोप काय करता? जा तुमची PIL दाखल करा। जर असं असेल ना तर त्यांना सगळ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि दिल ना न्यायालय आदेश। विधिमंडळ अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर चौफेर टीका केली होती। कोविड काळातील घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचा दाखला देत त्यांनी सभागृहात ठाकरेंच्या पक्षाची खोटी करण्याचा प्रयत्न केला। खरं तर महाविकास आघाडीच्या काळात भाजपनं कोविड काळातील भ्रष्टाचारावरून टीकेची लाळ उठवली। ठाकरेंसह शिवसेनेतील आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते। पण 1.5 वर्षापूर्वी शिवसेनेत बंद झालं आणि शिंदेच्या नेतृत्वात 40 आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली। त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं। सत्तेच्या राजकारणात ठाकरे आणि शिंदे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। विधिमंडळ अधिवेशनात कोविड काळातील भ्रष्टाचारावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना नसल्याचं पाहायला मिळतंय। न्यूज 18 लोकमत।